जेव्हा महाभारतामध्ये गीता सांगताना भगवान श्रीकृष्ण उवाच करतात की मीच ब्रह्मा आहे, मीच विष्णू आहे आणि मीच शिव आहे. हे संपूर्ण जगत माझ्यापासून निर्माण होतं आणि माझ्यामध्ये संपून जातं. किती मोठा अहंकार. छोट्याशा रोपट्याला कुंपण करतो, त्याचं संरक्षण करतो. का करतो? कारण त्याला त्याचं करता येत नाही रक्षण म्हणून, कारण त्याला भीती पण असते. किती प्रचंड मोठं वडाचं झाड का असेना, पण ज्यावेळेस त्याचं रोपटं असतं ते सहज एखादा छोटासा किडा सुद्धा मारू शकतो, त्याचा शेंडा मारू शकतं, मुळी तोडू शकतं. अहंकार म्हणजे त्या छोट्याशा रोपट्याचं कुंपण आहे. लहान बाळ स्वतः सुरुवातीला निरंकारी असतं, त्याला अहंकार नसतो. मग त्याच्यामध्ये अहंकार निर्माण करण्याचं काम आम्ही करतो, ते त्याच्या संरक्षणासाठी. स्वतःचं जे अस्तित्व आहे ते वाचवण्यासाठी हळूहळू त्याच्यामध्ये अहंकार जन्माला येतो आणि हा अहंकार हळूहळू मोठा होत जातो. जेव्हा कुंपण निर्माण होतं ना, ते कुंपणच काही दिवसांनी अडथळा बनतं. तुम्ही पाहिलं असेल एखादं झाड, ते लहानपणी रोपटं असताना त्याला एक जाळी मारलेली असते आणि ते मोठं होतं आणि मोठं झाल्यानंतर त्याचं खोड त्या जाळी एवढं मोठं होतं आणि ती जाळी त्या खोडात घुसते. मग मला सांगा, आता ते कुंपण त्या झाडासाठी अडथळा आहे की त्याच्यासाठी मदत आहे, त्याचं संरक्षण आहे की त्याचा विकास खुंटवणारा अडथळा आहे? मग ह्याच प्रकारे अहंकार हा एका विशिष्ट मर्यादेनंतर सोडून द्यायचा असतो. अहंकार म्हणजे कुठल्या तरी उंचीवर स्वतःला समजणं, त्या उंचीवर असणं वेगळं आणि त्या उंचीवर समजणं वेगळं. हा प्रकार लक्षात घ्या. तुमच्यामध्ये जी भीती आहे ना, तिच्यामुळे अहंकार नाही आहे तुमच्यामध्ये. तुमच्यामध्ये अहंकार आहे म्हणून भीती आहे. तुम्ही स्वतःला उंच लेवलला मानताना म्हणून तुम्हाला ते करण्याची भीती वाटते. गमावण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही आहे, गमावण्यासाठी भरपूर आहे. ज्या दिवशी आम्हाला हे कळतं की गमावण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही आहे, त्या दिवशी आमची भीती काय होते? नष्ट होते. अहंकार म्हणजे मी असा, मी तसा, मी अशी, मी तशी, माझं असं आहे, माझं तसं आहे, हे जे आम्ही स्वतःबद्दल एक कल्पना धारणा तयार केल्या, त्या अहंकाराच्या प्रतिमेचं रक्षण करण्यासाठी आम्ही सगळे उपद्व्याप करतो. म्हणजे माणसं अहंकाराचं पोषण करणाऱ्या माणसाला म्हणतात की तुझं माझ्यावर फार प्रेम आहे, आणि अहंकाराला जो वार करतो ना, तो नकोय आजच्या लोकांना. मनुष्य जगला पाहिजे. कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या पंथांचा हा बावळटपणा आहे. तुमच्यातला माणूस जगला पाहिजे. शेवटी लढायला तुम्हाला कोणीच भेटणार नाही ना, तेव्हा तुम्ही तुमच्यामध्ये लढणार आहे, हे लक्षात ठेवा. आजपासून जर आम्ही 50 वर्ष मागे गेलो तर आज आमच्याकडं तंत्रज्ञान आहे, आज आमच्याकडं सुविधा आहे, आमच्याकडं विज्ञानाने अशी ताकद दिलेली आहे की आम्ही आमच्या आजूबाजूच्या आव्हानांना सहज तोंड देऊ शकतो. आम्ही कितीतरी प्रगती करू शकतो मित्रांनो. पण सतत आमच्यामधला अहंकार डिवचण्याचं काम कोणीतरी करतं आणि तो अहंकाराला पोषण देतं आणि मग आम्हाला कोणीतरी असल्याची जाणीव होते आणि कोणीतरी येतं आणि मग म्हणतो तू जे आहेस ते गमावू नकोस. जीवन हे सतत बदलत आहे आणि या बदलणाऱ्या जीवनामध्ये तुम्ही एखाद्याला जर कॉन्क्रीट बनवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तडे जाणारच आहे आणि त्याला नष्ट होण्याची भीती आहे. मला सांगा, आजपर्यंत या जगामध्ये एवढी संपत्ती आहे, एवढं सोनं आहे, एवढं नाणं आहे, हे अनेकांच्या ताब्यात होतं, ते कुठे गेले? त्यांचा ताबा कुठे गेला? पाण्याच्या थेंबाने स्वतःला जर समुद्रामध्ये मिसळून घेतलं, त्याचा काय होणार आहे? समुद्र थेंब एका मिनिटात संपवला जाऊ शकतो. कशाने? वाऱ्याने, उन्हाने, अग्नीने, कशाने पण तो समुद्र नाही संपवला जाऊ शकत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून जर व्हायचंच असेल ना अहंकारी, एवढे अहंकारी व्हा का हे सगळं विश्व मायाचं आहे, मीच आहे, असं भावना निर्माण करा. आम्ही जी स्वतःची ओळख निर्माण केली, आम्ही जे स्वतःला मानतो आहोत, आम्ही जो एक चेहरा घेऊन समाजामध्ये मिरवतो ना, ते मिरवणंच आमच्यासाठी घातक आहे. आम्ही जसं आहे तसं का राहत नाही? एकदम सामान्य मुलासारखं पारदर्शक जीवन जगा. पारदर्शक जीवन जगण्याचा फायदा काय? काही लक्षात ठेवावं लागत नाही. मी कधी कोणाला काय बोललो होतो? काहीच नाही. का? जसं आहे तसं आहे. साळं भोळं ज्याला म्हणतो आपण. आणि साळी भोळी माणसं आनंदाने जीवन जगतात. अहंकारी माणसं कायम टेन्शनमध्ये असतो. कायम. मित्र हो, अहम ब्रह्मास्मी असं महान योगी बोलून गेले. मीच ब्रह्म आहे. मला वाटतं याच्यापेक्षा मोठा अहंकार नसावा. हे सर्व जे काय आहे ते मीच आहे. जेव्हा महाभारतामध्ये गीता सांगताना भगवान श्रीकृष्ण उवाच करतात की मीच ब्रह्म आहे, मीच विष्णू आहे आणि मीच शिव आहे. हे संपूर्ण जगत माझ्यापासून निर्माण होतं आणि माझ्यामध्ये संपून जातं. किती मोठा अहंकार. मित्रांनो, प्रत्येकाला त्या अहंकारापर्यंत पोहोचायचं. KG प्रवेश करून, पहिलीमध्ये जाऊन, दुसरी तिसरी करत, मराठी शाळा, हायस्कूल आणि कॉलेज करून त्याच्यामध्ये बाहेर पडायचे. पूर्ण
त्या प्रक्रियेतून पूर्ण होऊन बाहेर पडायचं. प्रत्येक बियाला संपूर्ण बहरलेलं झाड व्हायचं. हा अहंकार नाही आहे, हे पूर्णत्वाला जाण्याची प्रक्रिया आहे. मग प्रत्येक जीवाचं एक आस असते की मला बहरायचं आहे, मला फुलायचं, आणि मग ते करण्यासाठी तो स्वतःचं रक्षण करतो. छोट्याशा रोपट्याला कुंपण करतो, त्याचं संरक्षण करतो. का करतो? कारण त्याला त्याचं करता येत नाही रक्षण म्हणून, कारण त्याला भीती पण असते. किती प्रचंड मोठं वडाचं झाड का असे ना, पण ज्यावेळेस त्याचं रोपटं असतं ते सहज एखादा छोटासा किडा सुद्धा मारू शकतो, त्याचा शेंडा मारू शकतं, मुळी तोडू शकतं. त्याच्यावर एखाद्या शेळीचा पाय पडला तरी ते मरून जाऊ शकतं. जेव्हा मनुष्याचा जन्म होतो तो एका पेशीपासून होतो. तो भ्रूण एका छोट्याशा एखाद्या गोळीने, गर्भनिरोधक गोळीने मरू शकतो. परंतु तोच भ्रूण काही हप्त्यानंतर त्या गोळीने मरत नाही. मग ॲबॉर्शन करावं लागतं, प्रोसेस ॲबॉर्ट करावं लागते, मिशन ॲबॉर्ट करावं लागतं. आणि शेवटी अशी पण वेळ येते तेव्हा ॲबॉर्शन सुद्धा करता येत नाही. लक्षात घ्या, ही प्रोसेस काय? प्रत्येक जीवाला बहरायचं आहे, मोठं व्हायचं. प्रकृती अडथळा निर्माण करते. जे जन्माला घालणारं आहे त्याच्या जीवाला पण धोका निर्माण करते. काही क्षमतेपर्यंत गोष्टी तुमच्या हातात आहे, त्याच्या पुढे नाही. ही प्रक्रिया आम्हाला काय सांगते? बाळ जन्माला येताना डिलिव्हरी करायची असते, परंतु डॉक्टर म्हणतात धोका आहे आईच्या जीवाला. आणि जरी तुम्ही म्हटलात की नाही मला आई जगली पाहिजे, बाळ काय परत जन्माला येईल, पण तेव्हा डॉक्टर म्हणतात नाही, जन्माला घालावंच लागेल. मित्रांनो, ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये एक प्रकारची सक्ती आहे. का? कारण प्रकृती प्रत्येक जीवाला मोठं होण्यासाठी काय देते? प्रोत्साहन देते. आणि मग जो अहंकार आहे तो अहंकाराचा जन्म नकळत त्यातूनच झालेला आहे. अहंकार म्हणजे त्या छोट्याशा रोपट्याचं कुंपण आहे. मग समस्या कुठे आहे? आज बघा, प्रत्येकाला अहंकार लहानपणापासून, जेव्हा लहान बाळ असतं तेव्हा त्याला काहीच अहंकार नसतो. ते शेजारच्या घरी जातं, ज्याचं भांडण झालेलं आहे त्याच्या घरात पण जातं. मग घरचे आलं का सटकावतात धरून जरा, अरे त्यांच्याकडे जायचं नाही, चांगली माणसं नाही ते, त्यांनी आपल्या आजोबाला शिव्या दिल्या होत्या. त्याला काय माहिती नसतं, हा शिव्या दिलेल्या माणसाकडे जायचं नाही, त्याला कळतं. त्या दिवशी एक दिवस बाहेरून कोणीतरी विचारतं, अरे पप्पा आहे का? तो तर आहे ना, घरात आहे. पप्पा ते पाहुणे निघून जाऊन देतात. मग पप्पा सटकवतात धरून, काय रे तुला एवढा आगाऊपणा करायला कोणी सांगितला? तुम्ही काय झालं? मग मी घरात आहे कशाला सांगितलं? तुम्ही काय झालं पप्पा? अरे तो भामटा माणूस आहे, त्याने मला फसवलंय, एकदा माझे पैसे बुडवले, परत घराला त्याला पैसे द्यायचे, मग मी नाही असं सांग. मग तिरून पुढे तो खोटं बोलायला शिकतो. म्हणजे लहान बाळ स्वतः सुरुवातीला निरंकारी असतं, त्याला अहंकार नसतो. मग त्याच्यामध्ये अहंकार निर्माण करण्याचं काम आम्ही करतो, ते त्याच्या संरक्षणासाठी. अरे बाहेर गेलो कोणाकडनं काही घ्यायचं नाही, कोणी नाव विचारलं तर पटकन सांगायचं नाही. आपण मुलांना काय शिकवतो? स्वतःला महत्त्व द्यायला शिकतो, स्पर्धा करायला शिकवतो, आणि तिथूनच त्याला एक गमावण्याची भीती त्याच्या मनामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते. तू जर माझं ऐकलं नाही ना तर माझ्याशी बोलायचं नाही, आई म्हणते. पप्पा म्हणतात तू जर मी सांगितलेली गोष्ट केली नाही ना, तुझ्या खाऊचे पैसे बाद, मी तुझा पप्पा नाही, तू माझा पोरगा नाही. तर वाटतं पप्पाला एवढं उत्पन्न मिळते, आपल्याला पैसे मिळत आहे, लाड करून मिळत आहे, आणि त्यांना गमवायचं म्हणजे त्याला भीती निर्माण होते. म्हणजे अशा प्रकारे स्वतःचं जे अस्तित्व आहे ते वाचवण्यासाठी हळूहळू त्याच्यामध्ये अहंकार जन्माला येतो, आणि हा अहंकार हळूहळू मोठा मोठा होत जातो. आपण आपले आणि परके हे भावना कधी निर्माण करतो? जेव्हा आपण ह्या गोष्टीला आपलं म्हणतो आणि त्याच्या बाहेरच्या जगाला परक समजतो. म्हणजे जेव्हा कुंपण निर्माण होतं ना, ते कुंपणच काही दिवसांनी अडथळा बनतं. तुम्ही पाहिलंच नाही, एखादं झाड ते लहानपणी रोपटं असताना त्याला एक जाळी मारलेली असते, आणि ते मोठं होतं, आणि मोठं झालं तर त्याचं खोड त्या जाळी एवढं मोठं होतं, आणि ती जाळी त्या खोडात घुसते. तुम्ही पाहिलं असेल असं. मग मला सांगा, आता ते कुंपण त्या झाडासाठी अडथळा आहे की त्याच्यासाठी मदत आहे? त्याचं संरक्षण आहे
की त्याचा विकास खुंटवणारा अडथळा आहे, विकास खुंटवणारा अडथळा आहे. मग ह्याच प्रकारे अहंकार हा एका विशिष्ट मर्यादेनंतर सोडून द्यायचा असतो. तो आमच्या तिथे सुटत नाही. का? कारण त्यावेळेस आमच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली असते, गमावण्याची भीती. आम्ही स्वतःला एका उंचीवर नेऊन ठेवलेलं असतं. माझा मालकाचा पोरगा असेल आणि तो जर मालकाबरोबर जर फॅक्टरीवर गेला तर मालक लगेच कामाला बिलगतो, ज्याने सुरुवात केली आहे कंपनी. पण त्याचा पोरगा मात्र आकडू असतो, तो पटकन कामाला बिलगत नाही. तिथल्या कामगारांसारखं, तिथल्या मजुरांसारखं, तिथल्या हमालांसारखं काम करण्याची त्याला लाज वाटते, कारण त्यांनी स्वतःला स्टँडर्ड लेवलला नेऊन ठेवलेलं आहे. मी मालकाचा मुलगा आहे, मी मालक आहे, म्हणजे तो त्याचा अहंकार आहे. त्याला वाटतं हे माझं संरक्षण कवच आहे, मी माझ्या लेवलचंच काम केलं पाहिजे. मित्रांनो, ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता अहंकाराला आणखीन मजबूत करते. आणि अहंकार असणं वाईट आहे का? कारण तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे एका विशिष्ट मर्यादेनंतर तुमचा विकास खुंटवतो अहंकार. तुम्हाला अहंकार होऊन होऊन काय होऊ शकतो बरं? समजा एखाद्या तुम्ही आदिवासी भागात गेले आणि तिथे तुमच्याकडे ॲपल फोन आहे. लक्षात घ्या, ॲपल सोडा हो, चांगला स्मार्टफोन आहे, तर तू ते सगळ्या मुलांना तिला रुबाब गाजवतो. हां, फोन पाहिला का आपला? हां, एवढे पिक्सल आहे, तेवढे पिक्सल आहे, बघ फोटो, बघ कसा निघतो, बघ हिरोईनीसारखा, हिरोसारखा. आणि ते पोरं येत आहे, माझा काढ ना, माझा काढ ना. मग त्याला काय तयार होतं? हा जो अहंकार आहे, त्या अहंकाराने माणूस जिथं असतो त्याच्यापेक्षा त्याला उंच असल्यासारखं वाटतं. म्हणजे तुमचं असणं आणि तुमच्या असण्याची कल्पना असणं ह्याच्यामध्ये काय तयार होतं? अंतर. आणि मग तुम्ही वास्तवापासून भरकटता. तुमचं असणं आणि तुमचं समजणं, जाणणं हे एकाच पातळीवर असावं. त्याची पातळी जर भरकटली, तुम्ही मनाच्या स्तरावर कुठेतरी वेगळ्या जगात आहात आणि शरीराच्या स्तरावर तुम्ही वेगळ्या जगात आहात. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस अंतर पडतं, त्या अंतराला काय म्हटलेलं आहे? अहंकार म्हटलेलं आहे. मग ते अंतर जेवढं वाढत जातं ना, तेवढी भीती वाढत जाते. का? साधी सोपी गोष्ट आहे. तुम्ही जमिनीवर आहात, तुम्हाला पडायची भीती आहे का? अच्छा, तुम्ही जमिनीवर चालता, ज्यावेळेस आपण सपाटीवर चालतो त्यावेळेस आपल्याला पडायची भीती वाटते का? नाही. काय होऊन काय होईल? पण तेच आम्ही जर एखाद्या बिल्डिंगच्या कठड्यावरून जर चालत असेल, 10-12 मजली बिल्डिंगच्या कठड्यावरून, तर मग मात्र, किंवा एखाद्या दरीच्या कडेवरून चालत असाल तर, दरी चढत वर जात असाल तर, उंचीवर गेल्यावर, कडा चढताना, किल्ला चढताना जमिनीवर काय वाटत नाही. पण जेव्हा वर जातो आम्ही आणि कडा चढतो असा, तेव्हा 90 डिग्रीमध्ये कडा चढायला गेल्यावर काय वाटतं? जसजसं वर जातो तसं काय होतं? भीती वाटते. का वाटते? खाली पडण्याची भीती वाटते. लक्षात घ्या, अहंकार म्हणजे कुठल्या तरी उंचीवर स्वतःला समजणं, त्या उंचीवर असणं वेगळं आणि त्या उंचीवर समजणं वेगळं, हा फरक लक्षात घ्या. म्हणून सद्गुरू आज आम्हाला म्हणता, तुमच्यामध्ये जी भीती आहे ना, तिच्यामुळे अहंकार नाही आहे तुमच्यामध्ये. तुमच्यामध्ये अहंकार आहे म्हणून भीती आहे. तुम्ही स्वतःला उंच लेवलला मानताना म्हणून तुम्हाला ते करण्याची भीती वाटते. बघा, काही माणसांना परफेक्शनचा रोग झालेला असतो. जेवढे अहंकारी लोक असतात ना, त्यांना परफेक्शनचा रोग झालेला असतो. मी करेल, खाईल तर उपाशी, नाही तर काय खाईल तर तुपाशी, नाही तर उपाशी. म्हणजे काय हो? करेल तर परफेक्टच करेल, नाही तर करणारच नाही. आणि असे परफेक्ट राव कधीच काही करत नाही. जर एखादा बॅट्समन म्हटला मी मारेल तर सिक्सच, नाही तर दुसरं काही खेळणारच नाही, किंवा एखादी मुलगी म्हटली मी करेल तर गोलच चपाती करेल, नाही तर करणारच नाही, मग अशा लबाडांनी एक नवीन आयडिया काढली. काय? नकाशा काढायचा आणि ताटली घ्यायची आणि तिने काय करायची? गोल गोल चपाती कापायची. त्या कापण्यामध्ये वाईट आहे का? अजिबात नाही. पण त्याच्यामध्ये तुम्ही जे पेरलेलं प्रेम आहे त्याचे तुकडे होतात, हे लक्षात घ्या. कुठल्याही नात्यामध्ये एजंट आला का विषय संपला. ते ताट, ती वाटी, ते काय पातेलं असेल ते एजंट आहे. तुमचं अहंकाराचं संरक्षण करण्यासाठी तुमची बेइज्जती होऊ नये, समोरच्याला वाटू नये, अरे याला चपाती पण करता येत नाही, हां ह्याला काय असेल. मित्रांनो, पुरुषांना असं वाटतं की स्त्रियांची कामं केली म्हणजे आम्ही बायले होऊ.
आणि स्त्रियांना असं वाटतं की आम्ही पुरुषांचे कामे केले की आम्ही मर्द होऊ. असं नाही आहे. स्त्रियांमध्ये पण थोडासा पुरुषी गुणधर्म पाहिजे आणि पुरुषांमध्ये बी स्त्रियांचा गुणधर्म पाहिजे. त्याच्याशिवाय जीवन सुंदर नाही होत. जर एकत्र राहायचं तर दोघांनी मेरे रंग में रंगने वाली पाहिजे थोडीशी, हे की नाही. जर लाल रंग टाकला आणि वस्तू जर हिरवी होत असेल तर तुम्ही काय म्हणाल? रंगात फॉल्ट आहे काहीतरी. हॅलो, शंका घेणार की नाही रंगावर? हां, तुम्ही प्रेम करत असाल, समोरून जर राग येत असेल तर काहीतरी गडबड आहे. हां, साखर टाकल्यावर कडू कसं लागते काही कळत नाही. हां, विचार करा. आज अहंकाराची तीच गोष्ट आहे. आम्ही अहंकाराचं जेवढं पोषण करतो तेवढं आमचं जीवन हे आणखीन उद्विग्न होतं, एकटं होतं, बेचैन होतं. अहंकारी माणूस प्रचंड बेचैन असतो बघा तुम्ही. असा एकदम असं त्याच्या वेगळ्या दुनियेत असतो. त्याचे स्वतःचे स्टँडर्ड्स असतात. त्या स्टँडर्डच्या खालच्या गोष्टी तो करत नाही. का? त्याला खाली भीती वाटते. तो खाली पाहतच नाही. तो म्हणतो खाली काहीच नाही, मी इथेच आहे, माझं जगच हे आहे. लक्षामध्ये. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आज जर भीती आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी गमावण्याची भीती आहे. आपण विचारतो ज्यावेळेस इंटरव्ह्यू असतो त्यावेळेस प्रश्न विचारतो, का हो तुम्हाला कशाची भीती वाटते? खोटं बोलण्याची वाटते का? त्यांना ऑप्शन देतो ना आपण. काही गमावण्याची वाटते का, किंवा चूक करण्याची वाटते का? कसली वाटते तुम्हाला भीती? 3 ऑप्शन देतो आपण त्यांना. काही जण म्हणतात चूक करण्याची वाटते. तर चूक केलीच नाही तर तुम्ही शिकणार कसे काय? आणि जी चूक तुम्ही केलेली आहे ती परत जर करत असाल तर ती चूक नाही आहे, ते कारस्थान आहे. मग तो ऑप्शन बाद झाला. दुसरा, काहीतरी गमावण्याची. मला सांगा, इथे जर माझं शरीरसुद्धा माझं नाही आहे तर तुम्ही काय कमावलं इथे येऊन? ते मग गमावण्याचा काय संबंध आहे? हॅलो, तुम्ही म्हणता मला आईवडिलांना गमावण्याची भीती वाटते, ते काय अमर आहे? हॅलो, कोण अमर आहे इथे? हां, रांगेत त्यांचा नंबर मागे पुढे कुठेतरी आहे, तुझा पण आहे ना. लक्षात घ्या, गमावण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही आहे, कमावण्यासाठी भरपूर आहे. ज्या दिवशी आम्हाला हे कळतं की गमावण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही आहे, त्या दिवशी आमची भीती काय होते? नष्ट होते. हॅलो, माणसाने बिंदास राहिलं पाहिजे. हॅलो, कसं राहिलं पाहिजे? अहंकारी माणूस कधीच बिंदास राहू शकत नाही. का? त्याने अगोदर ठरवलेले असं 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 पाहिजे. अहंकारी माणसाचं लग्न जमवण्याची प्रोसेस फार अवघड असते. हो, आजकाल लग्न लवकर जमत नाही. त्याचं कारण तेच आहे, प्रत्येकाला अहंकार झाला आहे. अहंकार काय आहे? असं पाहिजे. समजा असं जर मी नाही मिळवलं, एवढी शिकलेलं पाहिजे, शिकलेली आहे की नाही, अशा रंगरूपात पाहिजे, आहे की नाही, स्वयंपाकामध्ये सुगरण पाहिजे, आहे की नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कमवायला माझ्या खांद्याला खांदा लावून पाहिजे. आणि तिला पण वाटतं क्लास 1 ऑफिसर पाहिजे, राजेशाही थाट पाहिजे. मित्रांनो, हे ज्या काही अपेक्षांचे स्टँडर्ड्स आम्ही लिहून ठेवले, हळूहळू ते स्टँडर्ड्स आम्हाला एक एक काय करावं लागतं? कमी. तेव्हाच कुठेतरी मॅचिंग होतं. म्हणजे ही गमावण्याची जी भीती आहे ही अहंकारातून निर्माण झाली. तुम्ही अगोदर ठरवलं कसं पाहिजे. आणि जीवन हे काय अनिश्चित आहे, निश्चित नाही आहे. आणि म्हणून तर तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आज काहीतरी इंटरेस्ट आहे. तुम्हाला जर कळलं आजच की तुमचं लग्न कुठे होणार आहे, कोणाशी होणार आहे, तुम्ही किती दिवस जगणार आहे, तुम्ही काय उपद्व्याप करणार आहे, काय करामती करणार आहे, हे सगळं तुम्हाला जर माहीत झालं आत्ताच, तर तुम्ही काय कराल? फिक्स झालेल्या मॅचसारखं खेळाल. हॅलो, त्या खेळण्यात काही इंटरेस्ट नाही आहे का? काही नाही, तसंच आहे. म्हणजे तुमचं जीवन तुमच्यासाठी एक ओझं बनून जाईल,
एक बोर्डम तयार होईल, एक वैताग. जसं जेलमध्ये गेल्यावरती त्या माणसाचं जसं आयुष्य आहे, ज्याला जन्मठेप झाली त्याला माहिती आहे अख्खं आयुष्य कुठे आहे, इथे. ज्याला काही वर्षांची झाली तो दिवस मोजत असतो, पण त्याला हे कळत नाही बाहेर आल्यावर त्याचा ॲक्सिडेंट होऊन लगेच मरणार आहे. हे जर त्याला जर तिथंच कळलं असतं तर त्याने तिथंच खायचं प्यायचं सोडून दिलं असतं. कळतंय का तुम्हाला? म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही जी गमावण्याची जी काही भीती निर्माण केलेली आहे ती सगळी अहंकारातून निर्माण झाली. कारण आम्ही या अहंकाराचं एक रूपक तयार केलं. अहंकार काय हो? अहंकार म्हणजे मी असा, मी तसा, मी अशी, मी तशी, माझं असं आहे, माझं तसं आहे, हे जे आम्ही स्वतःबद्दल एक कल्पना धारणा तयार केल्या, त्या अहंकाराच्या प्रतिमेचं रक्षण करण्यासाठी आम्ही सगळे उपद्व्याप करतो. एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती बघा बरं का, तिच्याशी तुम्ही तुमचा संबंध जोडता म्हणून दुःख आहे जगामध्ये. तुमच्या जीवनात आज जेवढे काही दुःख आहेत ना ते हे या दोनच गोष्टीमध्ये. तुम्हाला एक ते एखादी वस्तूशी तुम्ही संबंध जोडलेले आहे, म्हणजे ती तुम्हाला हवी आहे किंवा तुम्ही तिच्यासोबत आहात. ती काही पण असेल, पैसा असेल, प्रॉपर्टी असेल, स्वप्न असेल तुमचं काय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादी व्यक्ती, एखाद्या माणसावर तुम्ही संबंध जोडलेले आहेत, भावनिक संबंध निर्माण केलेले आहेत. ती तुम्हाला हवी आहे, सोबत हवी आहे. मग तिच्यात थोड्याफार कमी जास्त वागण्याने आमची मनस्थिती तेवढी चेंज होते. मशीन इकडे, रिमोट कंट्रोल तिकडे, तिकडून जे बटन दाबलं जाईल तिकडचं फंक्शन चालू होतं इकडं. बरोबर आहे की नाही? मग ती कोणी पण असेल, नात्यामध्ये ती व्यक्ती तुमचं नातेवाईक असेल, रक्तातल्या नात्याची असेल, मित्रमैत्रिणी असतील, अजून कोणीतरी असेल. असं काही नाही आहे की ते एकच जेंडर असायला पाहिजे, असं काही जेंडर पण नाही आणि नातं पण नाही, कुठलंच असू द्या. आणि मग हे जर आमचा स्वभाव आहे तर आम्ही त्याच्यापासून वेगळंच नाही होऊ शकत. आणि म्हणून असं म्हटलं जातं का तुम्ही तुमचं सगळं जे चित्त आहे ना ते ईश्वरापाशी लावा, ईश्वराशी संबंध जोडा. का? कारण तो तुम्ही शिव्या दिला तरी ऐकतो, तुम्ही तक्रारी केल्या तरी ऐकतो, तुम्ही प्रार्थना केली तरी ऐकतो, तुम्ही त्याचं कौतुक केलं तरी ऐकतो, तुम्ही काहीही करा तो ऐकतोच आहे. मग लोकांना प्राणी का आवडतात? कारण तो अहंकाराचं पोषण करतो. त्याला फटके मारले तरी परत लोणं गळाले. माणसाला हीच हवं आहे. तुमच्यात जर अहंकार असेल ना, हे लक्षात ठेवा, तर तुम्हाला मांजर कुत्रा पाळायची फार हौस असते. गावाकडं कुत्रा घराचं राखण करतो, शहरामध्ये हा कुत्र्याचं राखण करतो. गावाकडे कुत्रा मागे मागे चालतो, हा इथे कुत्र्याच्या मागे चालतो. हे चुकीचं आहे, बरोबर हा मुद्दा नाही आहे. मुद्दा काय आहे की आमची जीवनशैली काय चालली आहे, बदलत चालली आहे. आणि आम्ही का सांभाळतो? एखाद्या परिवाराने एखाद्या कुत्र्यावर प्रेम करणं वेगळं आणि एखाद्या व्यक्तीनेच प्राण्यांवर प्रेम करणं वेगळं. लक्षात घ्या, प्राण्यांवर, विशिष्ट प्राण्यावर हे बोलेल मी. तुम्ही म्हणाल अरे तुम्ही भूतदया दाखवणाऱ्या माणसांना नावं ठेवता. नाही, भूतदया ही एका कुत्र्यावरच नसते. तेवढं एकच भूत आहे का तुमचं? हां, एकच मांजर तेवढंच एकच आहे का? नाही. मग त्याच्यावर तुमचा अहंकार. जो व्यक्ती तुमच्या अहंकाराला पोषण देतो तो आजकाल सगळ्यांना आवडतो. बघा, मुलांना किंवा मुलींना कोणता पार्टनर आवडतो? जो त्याच्या येड्यापणाला म्हणतो अरे काय वा छान, तो म्हणतो अरे किती दिवसापासून शोधत होतो. तो पण मनातल्या मनात म्हणतो घ्या दिवस काढून. कधी कधी आपण बघतो अरे एवढी सुंदर आणि चांगल्या घरातली मुलगी दिसते आणि हा मुलगा तर असा छछुरा दिसतो. हे कसं काय या दोघांचं प्रेम जमलं असेल? हिला अहंकार पोसायचा आहे, त्याला माहिती आहे यांना कसं सांभाळायचं ते. हां, त्याने त्याच्यामध्ये PhD केलेली असते. म्हणजे माणसं अहंकाराचं पोषण करणाऱ्या माणसाला म्हणतात की तुझं माझ्यावर फार प्रेम आहे. आणि अहंकाराला जो वार करतो ना तो नको आहे आजच्या लोकांना. जो तुमच्यातल्या उणिवा दाखवतो, भले तुमची नाराज झाला तरी चालेल, तो माणूस आम्हाला आवडत नाही. का? कारण तो आमच्या अहंकारावर बोट ठेवतो. मग आम्ही जी प्रतिमा तयार केली, आमची स्वतःबद्दल जी इमेज तयार केली, कुणीतरी आहे जे मला योग्य समजते, मला फॉलो करते, माझे सगळे निर्णय बरोबर समजते. माझ्या आईवडिलांना कळत नाही हो, याला बरोबर कळतं किंवा हिला बरोबर कळतं माझ्या मनातलं, माझ्या आईवडिलांना नाही कळत. म्हणून तुझं पालनपोषण करता येते. म्हणजे आपल्याला हे कळत नाही की आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्सचे बदल झाले ते आपल्याबरोबर खेळ खेळू राहिले, हे सुद्धा आम्हाला कळत नाही.
मला सांगा, भूक लागली तुम्हाला, ही त्या शरीराची काय आहे? प्रक्रिया आहे. भूक लागली, मग तुम्ही लगेच जे दिसेल लगेच ते खायला सुरुवात करायची का? ज्याचं दिसेल त्याचं. कुठलाही डावा दिसला का उघडला आणि खाला, असं चालू शकतं का? रस्त्यावर गेला, स्टॉल दिसेल लगेच गेला, अशा बुचकुल्या भरल्या आणि खायला सुरुवात केली. ठीक आहे ना, पद्धती आहे. भूक लागली ना तुला, ठीक आहे ना, बैस, ऑर्डर दे. नाही मला सहन नाही होत. तू काही जनावर आहे, तुला सहन नाही होत. म्हणजे अहंकार सूक्ष्म अहंकार या तुमच्या ज्या गरजा आहे, त्या तुमच्या ज्या प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्ती पूर्ण करण्याची एक पद्धती आहे आणि त्या पद्धतीपर्यंत स्वतःला थांबवणं हे गरजेचं आहे. नाही माझी ओन स्टाईल आहे. हां, बघा आजकाल लोकांची प्रत्येक काम करण्याची ओन स्टाईल आहे. नाही आपण आपलं असंच असतं, आपलं असंच असतं. म्हणजे काय, तू काय जगावेगळा प्राणी आहे? हां, मग हे स्वतःला आपण काय केलं पाहिजे, विचारलं पाहिजे. आणि आजकाल अशाच लोकांचा ट्रेंड आहे. जो जेवढा बावळटपणा करेल तो तेवढा जास्त हिरो होतो. जसं म्हणतात ना, वासरात लंगडी गाय शहाणी. मग अहंकारी लोकांमध्ये अति अहंकारी राजा असं आहे. मग आजकाल अहंकाराचं पोषण केलं जातं. मग असाच नेता, अशीच सत्ता, अशीच प्रजा आणि असाच समाज, असं चित्र आहे. हे सगळं अहंकाराच्या दिशेने चालले की माझ्या मनाला जसं वाटेल तसं मी वागेल, तसं मी जगेल आणि तसं समाज मी निर्माण करेल. हा अहंकार आहे. आणि अहंकाराला पोषण राजकारणी लोक करतात. त्यांना माहिती आहे याच्यामध्ये अहंकार आहे, पेटवा. जातीचं राजकारण अहंकार पेटवून केला जातो. लक्षात ठेवा, तुमचं काहीतरी वेगळं अस्तित्व आहे. तुमचा जो मनुष्य आहे त्याचं अस्तित्व धोक्यात आलं याचं कोणाला घेणं नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून सद्गुरूंसारखे जे योगी आहेत ते मनुष्यासाठी पुढे आलेले. मनुष्य जगला पाहिजे. कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या पंथांचा बावळटपणा आहे, तुमच्यातला माणूस जगला पाहिजे. शेवटी लढायला तुम्हाला कोणीच भेटणार नाही ना, तेव्हा तुम्ही तुमच्यामध्ये लढणार आहे, हे लक्षात ठेवा. हॅलो, आज आम्ही काय बघतो, नवीन पक्ष तयार नाही होते, त्याच पक्षांचे तुकडे होत आहे. दोन पंख वेगळे होत आहे. आणि एका पंखांचा पक्षी कसा असेल बरं, कल्पना करा. मग आज जी तडफड चालली आहे ना, मग एका पंखाचा पक्षी दुसऱ्या पक्षाचा पंख सापडतो, मग तयार होत. कळतंय का तुम्हाला? हे असं आहे. आणि म्हणून हे जुगाड आहे. हे जे वरचे जे संस्कार आहे तेच समाजामध्ये खाली उतरायला लागले. त्यामुळे अहंकारचं पोषण आजकाल जो करेल तोच भीती निर्माण करतो. काहीतरी ऑफर करतो, सवय लावतो आणि ते काढून घेण्याची काय करतो, भीती दाखवतो. लक्षात ठेवा, अहंकार माणसाला आईत खाऊ बनवतो, हे लक्षात ठेवा. नाही, आळशी बनवतो, अज्ञानी बनवतो, बुद्धीचा वापर करण्याची क्षमता हिसकावून घेतो. अहंकाराचं हे काम आहे. अहंकार वाईट म्हटलेलं आहे, अहंकार शत्रू म्हटलेला आहे. का म्हटलेलं आहे? कारण तुमची सद्सद विवेक बुद्धी नष्ट करतो. का? कारण तुम्ही जिथं आहे त्यापेक्षा तुम्हाला वेगळ्या ठिकाणी घेऊन जातो. तुमची एक काल्पनिक ओळख निर्माण करतो. तुमच्या कोणाच्या कपाळावर जात लिहिलेली आहे तुमची आहे, धर्म लिहिलेला आहे कुठे? अहंकार पोसायचा आहे ना. एक ग्रुप तयार करायचा आणि त्याला एक ओळख द्यायची आणि त्या ओळखीसाठी त्यांना मरायला लावायचं. हे काय? अहंकार आहे. नाही, आमच्या सगळ्यांची ओळख संपून जाईल ना, ती गमावण्याची जी भीती आहे, ती भीती त्यांच्यात निर्माण कधी होते? ओळख निर्माण केल्यानंतर. आधी काल्पनिक ओळख निर्माण करायची, नंतर ती भीती घालवायचा प्रयत्न करायचा. म्हणजे स्वप्नात भरलेल्या काटा हा जागा झाल्यावर काढण्यासारखा प्रयत्न आहे. आज आमच्याकडे जी भीती आहे, आम्ही जे दहशतीमध्ये आहोत, हे आम्हीच तयार केली. आम्ही स्वतःला काहीतरी मानायचं आणि नंतर ती गमवायची भीती निर्माण करायची. या प्रक्रियेमुळे आज अशांतता आहे. बाकी सगळेजण खाऊन पिऊन. आजपासून जर आम्ही 50 वर्ष मागे गेलो तर आज आमच्याकडं तंत्रज्ञान आहे, आज आमच्याकडं सुविधा आहे, आमच्याकडं विज्ञानाने अशी ताकद दिलेली आहे की आम्ही आमच्या आजूबाजूच्या आव्हानांना सहज तोंड देऊ शकतो. आम्ही कितीतरी प्रगती करू शकतो मित्रांनो. पण सतत आमच्यामधला अहंकार डिवचण्याचं काम कोणीतरी करतं आणि तो अहंकाराला पोषण देतं आणि मग आम्हाला कोणीतरी असल्याची जाणीव होते आणि कोणीतरी येतं आणि मग म्हणतो तू जे आहेस ते गमावू नकोस. आणि मग आम्ही काही पण करायला तयार आहोत. आणि म्हणून आज जीवनामध्ये तुम्हाला जर कोणीतरी लहानपणी जरी म्हटलं ना
किंवा लहान मुलांना लोक म्हणता, अरे मोठा IAS ऑफिसर हो. त्याच्यामध्ये काय भरला आहे? अहंकार भरला जातोय. त्याला प्रेरणा देणं वेगळं आहे मित्रांनो. त्याला प्रेरणा द्यायची असेल ना तर तू मोठं झाल्यावर असं असं कार्य कर हे त्याला शिकवा. का तू मोठं झाल्यावर काय केलं पाहिजे, काय बनलं पाहिजे हे नाही. तू काय बनलं पाहिजे म्हणजे तू काय मातीचा गोळा आहे मग त्याची एक मूर्ती काढायची आहे. जीवन हे सतत बदलतं आहे आणि या बदलणाऱ्या जीवनामध्ये तुम्ही एखाद्याला जर कॉन्क्रीट बनवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तडे जाणारच आहे आणि त्याला नष्ट होण्याची भीती आहे. आणि नष्ट होण्याची भीती तुमची तेव्हा जाणार आहे जेव्हा तुम्ही दुधाचं तूप बनवणार आहे. तुमच्याकडे जे अस्तित्व आहे ना, तुम्ही अहम ब्रह्मास्मी करणार आहे. हे सगळं विश्व म्हणजे मीच आहे. या प्रत्येकामध्ये आणि माझ्यामध्ये जे आहे ते एकच आहे हे जेव्हा कळेल तेव्हा आम्हाला वेगळं बनण्याची जी इच्छा आहे ती संपून जाईल आणि आमची जी वेगळी ओळख आहे ती गमावण्याची भीती पण संपून जाईल. मला सांगा, आजपर्यंत या जगामध्ये एवढी संपत्ती आहे, एवढं सोनं आहे, एवढं नाणं आहे, हे अनेकांच्या ताब्यात होतं, ते कुठे गेले? त्यांचा ताबा कुठे गेला? चंचल आहे लक्ष्मी. लक्ष्मी चंचल आहे. आज याच्याकडे आहे तर उद्या त्याच्याकडे आहे, उद्या तिच्याकडे, उद्या तिच्याकडे. तुमच्याकडे नाही आहे. माझ्या सासूनी बांगड्या दिल्या, ते सासूला कोणी दिल्या? तिच्या सासूने दिल्या. सगळ्या सासा गेल्या, बांगड्या तशाच आहे अजून. आम्ही लहानपणीच्या वेळेस शेकोटी आता हिवाळा येईल, हिवाळ्यामध्ये सकाळी थंडी वाजते, मग शेकोटी करायची. मग खेळामध्ये काय व्हायचं माहिती आहे का? ए तुझी सासू आण रे. तुमच्याकडे होतं की नाही मला माहिती नाही, आमच्या लहानपणी होतं. तेव्हा सासू काय असते हे बी माहिती नाही. काय माहिती तेव्हा सासू कशाला म्हणतात? मग म्हणजे ज्याचा जे नंबर येईल ना त्यांनी जायचं आणि थोडंसं गवत वगैरे गबाळ घेऊन यायचं ते पेटवायला तिथे शेकोटीमध्ये टाकायला नको का जाळ. मग प्रत्येकाने आपला वाटा, जा तू घेऊन ये रे, आता मी आणली तू आण तुझी सासू. प्रत्येकाने आपली सासू जाळायची. हॅलो. हां, हे त्यावेळेचे खेळ होते. मी तुम्हाला का सांगितलं की हा जो ओळखीचा जो प्रकार आहे, हा ओळखीचा प्रकार आम्हाला गमवण्याची भीती निर्माण करतो. आणि म्हणून असे जे खेळ आहे, असे खेळ निर्माण होतात. आधी सासू निर्माण करायची आणि मग ती जाळायची. ही एवढे उपद्रव कशाला? हां, ती पण आईच आहे ना. तिच्यामध्ये आई का नाही दिसत तुम्हाला तुमची? बरोबर आहे की नाही? जर तुम्हाला तुमची आई जर तुमच्या सासूत जर दिसली, मग तुम्ही स्त्री असाल नाही तर पुरुष असाल, काही फरक नाही पडत, तर तुम्हाला तुमच्या आईची उणीव कधीच भासणार नाही. म्हणजे आपण या चराचरामध्ये सगळीकडे जर आपण स्वतःला जर विस्तारित केलं आणि सगळ्यांबरोबर जर आपण प्रेमाने संबंध निर्माण केले, आपली स्वतःची ओळखच आपण संपून टाकली. पाण्याच्या थेंबाने स्वतःला जर समुद्रामध्ये मिसळून घेतलं, त्याचा काय होणार आहे? समुद्र थेंब एका मिनिटात संपवला जाऊ शकतो. कशाने? वाऱ्याने, उन्हाने, अग्नीने, कशाने पण तो समुद्र नाही संपवला जाऊ शकत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून जर व्हायचंच असेल ना अहंकारी, तर एवढे अहंकारी व्हा का हे सगळं विश्व मायाच आहे, मीच आहे, असं भावना निर्माण करा. समजा कधी कधी एखादी वस्तू हरवली, किंवा आता तर काय हरवतच नाही, पण पहिलं हरवायचं बघा. गरीब होतो तेव्हा खूप हरवायचं, आता श्रीमंत झालो हरवतच नाही. काय उलटं गणित आहे सगळं. हरवल्यानंतर मी म्हणायचो ज्याला भेटली ना त्याला तिचा लाभ मिळो. पूर्वीची गोष्ट सांगतोय, कदाचित त्याच्यामुळे हरवत नसेल. देवाला वाटतं हा मी याच्याकडून काढून घेतो, हा म्हणतो बरं झालं घेतली, नकोच घ्यायला याच्याकडं. आमचे एक अधिकारी होते, ज्यावेळेस मी शिक्षक होतो ना त्यावेळेस ते अधिकारी एवढे कडक होते की ते सकाळी 7 वाजता शाळा भरायची आणि ते 6 वाजता ते शाळेवर जायचे, डोंगर चढत. असे अधिकारी आता झाले, हरवले सगळे. त्यांचा असा दबदबा होता, एकदम कडक स्वभाव, पैशाने विकले जात नव्हते. मी असा माणूस होतो, मी त्यांना फोन करायचो, साहेब आमच्या शाळेवर या. ते मला म्हणायचे, मुखीकर तुझ्या शाळेवर काय येतो? मला जे पाहिजे ते तुझ्या शाळेवर नाही आहे. त्याच्याकरता शासनाने माझी नेमणूक केली. जिथे कमी तिथं आम्ही, हे जे वाक्य आहे हे मी तिथून शिकलो. बरोबर आहे. आई त्या बाळाकडे लक्ष देते ज्या बाळामध्ये कमतरता आहे. जे बाळ खातं पितं उड्या मारतं त्याचं काही दुर्लक्ष करते, खेळ बाबा जा, असं आहे. अधिकारी आईसारखा पाहिजे, माऊलीसारखा पाहिजे. पण आता जे अधिकारी म्हणजे अहंकार, त्याला कायम भीती, मला आदर मिळतो तो खोटा आहे का?
मला सन्मान मिळतोय ना, तो खरा आहे का नाही, न तो असा रुबाबात. पैसे तर घ्यायचे, परंतु आपल्या गावठी भाषेमध्ये फार विचित्र शब्द आहे गालपांड्या. म्हणजे पाहिजे तो सगळं, पण मान घ्यायचा, रुबाबात घ्यायचं. अहंकार या अहंकाराचं फार घाणेरडं रूप आहे. आणि अहंकारी माणसाला आत्मा विकावाच लागतो. त्याचा आत्मा कायम लिलावामध्ये ठेवलेला असतो. काय कोणी यावा बोली लावा उचला असं आहे. म्हणून फार विषारी टीका होईल, परंतु सत्य आहे, वास्तव आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी एक लक्षात ठेवायचे, आम्ही जी स्वतःची ओळख निर्माण केली, आम्ही जे स्वतःला मानतो आहोत, आम्ही जो एक चेहरा घेऊन समाजामध्ये मिरवतो ना, ते मिरवणंच आमच्यासाठी घातक आहे. आम्ही जसं आहे तसं काय राहत नाही, एकदम सामान्य मुलासारखं सामान्य. पारदर्शक जीवन जगा. पारदर्शक जीवन जगण्याचा फायदा काय, काही लक्षात ठेवावं लागत नाही. मी कधी कोणाला काय बोललो होतो, काहीच नाही. का जसं आहे तसं आहे. साळं भोळं ज्याला म्हणतो आपण. आणि साळी भोळी माणसं आनंदाने जीवन जगतात. अहंकारी माणसं कायम टेन्शनमध्ये असतात. कायम माझी इमेज फार महत्त्वाची आहे. क्रॉप करून ठेवली ना तू प्रोफाईलला, आता बस ना. आता फेसबुकवर ठेवली, प्रोफाईलला ठेवली, व्हॉट्सअपच्या, इंस्टाग्रामवर सगळीकडं. काय याचं स्टेटस कायम बदलत राहत. ज्यांचं स्टेटस बदलतं ना, ते स्टेटस बदलत राहत. ज्यांचं स्टेटस कधी बदलतच नाही, ते कशाला बदलतील. बरं, आपलं स्टेटस लोकांनी पाहावं ही काय इच्छा असेल. हां, एखादा मेसेज द्या ना तुम्ही त्यातून. ते हे ॲपवाले पण फार हुशार असतात. ते तुमच्या अहंकाराला आणखीन काय देतात, फेसबुक. तोंडाला फेस आला, ते फेस पाहता पाहता. हां, आणि वरून म्हणायचं पण काय, तुम्ही फेसबुकचे फेस पाहता, ते ओरिजिनल फेस नसतो. कळतं की तुम्हाला. असं आहे. माणूस एवढा बी सुंदर नसतो जेवढा फेसबुकवर असतो, आणि एवढाही घाणेरडा नसतो जेवढा तो आधार कार्डवर असतो. हे वास्तव आहे. हे स्वीकारल्यावर नंतर आम्हाला आमचा फोटो बाहेर काय गेला याच्याशी काही घेणं नाही. कळतं का तुम्हाला. हे जीवन पाहिजे. तुमच्या जीवनाचं सूत्र दुसऱ्यांच्या हातात नको. दुसऱ्याने लाईक केलं म्हणजे तू चांगला, आणि दुसऱ्याने असं केलं म्हणजे तू वांगला, हे असं नाही आहे. जे आहे ते आहे. लक्षामध्ये जे आहे ते स्वीकारा. सुंदर जीवन जगा. काही गमावण्याची भीती ठेवू नका. हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही अहंकार शून्य करून टाकाल. आणि ज्या दिवशी तुमचा अहंकार शून्य झाला, तुमच्यामधला धाडसी स्वभाव, मनमोकळा स्वभाव, हसणं खेळणं, जीवनाचा आनंद घेणं सुरू होईल. जोपर्यंत तुमच्यात अहंकार आहे तोपर्यंत सतत तुमच्यामध्ये गमावण्याची भीती राहणार. आणि गमावण्याची भीती जोपर्यंत तुमच्यात आहे तोपर्यंत तुम्हाला मनमोकळं जगता येणार नाही. आज सगळे माणसं कॉन्स्टिफिकेशनमध्ये जगतात. एखाद्या वर्षी मोकळं जरी व्हायचं असणार, असे एकदम मोकळे नाही होत. आज थोडंसं, उद्या थोडंसं. हां, एक महत्त्वाची गोष्ट अजून सांगितलेली नाही मी अजून तुम्हाला. कधी सांगणार, तिरडीवर गेल्यावर सांगणार आहे काय. वा वा के वा वा के. एक म्हातारा माणूस म्हातारपणी आयुष्यभर देवाचं नाव नाही घेतलं. आयुष्यभर मरता तरी तोंडातून देवाचं नाव घ्यावं म्हणून त्या कुटुंबाने प्रयत्न केले. त्याचा आवाज बंद झाला. त्या कुटुंबाला वाटलं याला काहीतरी म्हणायचं, असं करायचं, वा वा के. त्यांना वाटलं वासुदेव केशव म्हणायचं, याला देवाचं नाव घ्यायचं. त्यांनी डॉक्टर आणले, त्याला विलाज केला, प्रचंड खर्च केला, आणि शेवटी त्याने जवळजवळ ₹1,00,000-1,50,000 रुपये खर्च खाल्ल्यानंतर घरातच ट्रीटमेंट चालू होती, आणि न्यायची पण परिस्थिती त्या काळात नव्हती. शेवटी ते म्हातारं म्हणलं, अरे मूर्खांनो, ते वासरू केरसुनी खातं ते पहा. केरसुनी केवढ्याची, याला ₹1,50,000 रुपये घातले. गमावण्याची भीती, बिचाऱ्याने केरसुनी गमावण्याच्या नादामध्ये ₹1,00,000 घातले. अशी माणसं असतात. त्याच्यामुळे जीवनामध्ये चुका करण्याला घाबरू नका. बरं, गमावण्याला पण घाबरू नका. काही कमवलंच नाही, काही आणलंच नाही, तर गमवायची काय भीती आहे. आणि तिसरी गोष्ट काय, खोटं बोलण्याची. माणसं खोटं का बोलता माहिती का, आपली प्रतिमा जपण्यासाठी. दुसरं कशा करता. आपली जी खोटी प्रतिमा तयार केली असते ना, ती जपण्यासाठी खोटं बोलतात. तिन्ही कारणं जे आहे भीती वाटण्याची, ते तिन्ही कारणं काय आहे, भ्रम आहे. आम्ही तयार केले अहंकारामुळे. ज्याचा अहंकार शून्य आहे त्याला कशाची भीती वाटत नाही. काय घाबरायचं. मला सांगा, आज मृत्यू आला, सगळ्यात मोठी भयंकर गोष्ट. अरे कधीतरी मरणारच होता ना तू. हां, जी गोष्ट कधीच होणार नाही अशी जर झाली असेल तर मग भीती वाटायला हरकत नाही. अशी कोणती गोष्ट आहे बाजी कधीच होणार नाही पण झाली, अशी एखादी गोष्ट आहे का तुमच्याकडे.
हॅलो, घडली काची एखाद्याच्या बाबतीमध्ये आजपर्यंत? मग कसली भीती वाटायची? लक्षात ठेवा, तुम्ही जेवढं आवळून धरता ना तेवढं ते सटकायचा प्रयत्न करते. सोड नाही, मोकळं सोडा ना. हां, कळतंय का? मग ते धन असो, ते मन असो, नाही तर तन असो, लक्षामध्ये आवळू नका. आलिंगन द्या, मजा वाटे तुम्हा आलिंगन द्यावे. परमेश्वराला माणूस म्हणतो जेव्हा, तेव्हा त्याचं जीवन काय होतं? सुंदर होतं. असं आलिंगन तुम्ही सर्वांना दिलं पाहिजे प्रेमाचं. वासना नसलेली, कामना नसलेली जी मिठी आहे ना, ती या जगातली सर्वात सुंदर मिठी आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आज आम्ही त्या मिठीमध्ये तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा आम्ही स्वतःचा अहंकार विसरून जाऊ. आणि परमेश्वर तेच सांगतोय, सद्गुरू तेच सांगताय, तुमच्यातला अहंकार नष्ट करा. तुमच्या जीवनामध्ये भीतीच राहणार नाही. तुमचं जीवन एखाद्या लहान मुलासारखं अवखळ होऊन जाईल. आणि माझी पण इच्छा आहे का तुमचं सर्वांचं जीवन अतिशय जिवंत व्हावं आणि अवखळ व्हावं आणि तुमच्या मनातून ही सगळी भीती निघून जावी. चला, सर्वांमध्ये मिसळूया आणि एक होऊन जाऊया. धन्यवाद.